नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कसं काय? FYBA सेमिस्टर 2च्या सगळ्या विद्यार्थ्यांचं या खास विश्लेषणामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. चला आता परीक्षेचा जो काही स्ट्रेस आहे ना तो पूर्णपणे विसरून जाऊया आणि एकदम मजेशीर अंदाजात आपल्याच पेपरचं विश्लेषण करूया. बघूया तरी कुठे आपलं उत्तर एकदम बरोबर आलंय आणि कुठे कुठे थोडी गडबड झालीये. ओके? तर आपण ज्या पेपरबद्दल बोलणार आहोत ना, तो आहे आपला FYBA सेमिस्टर 2चा कम्युनिकेटिव्ह इंग्लिश 2चा 30 मार्कांचा पेपर, हे लक्षात ठेवा. आणि आपलं हे जे काही विश्लेषण आहे ते पूर्णपणे ह्याच प्रश्नपत्रिकेवर असणार आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी पेपरची ओळख करून घेऊ, मग प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा असं एका एका प्रश्नाचं विश्लेषण करू आणि शेवटी पेपर एकूण कसा होता यावरही बोलू. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरुवात करूया. चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून. यात होते 3 छोटे छोटे प्रश्न, एकूण 6 मार्कांसाठी. आणि खरं सांगू का, हे मार्क अगदी हक्काचे होते. कसे? चला बघूया. तर पहिला प्रश्न काय होता? मित्राकडे त्याची बाईक मागायची होती, त्यासाठी एक छोटा फक्त 2 ओळींचा संवाद लिहायचा होता. म्हणजे इथे फक्त एक साधी विनम्र विनंती अपेक्षित होती. काहीतरी असं, हे कॅन आय प्लीज बॉरो युअर बाईक फॉर अन आवर? आणि मग मित्राचं उत्तर, शुअर, नो प्रॉब्लेम, हिअर आर द कीज. बस इतकं सोपं उत्तर लिहिलं तरी पुरेसं होतं. ओके. दुसरा प्रश्न होता की नोटीस कुठे कुठे बघायला मिळते. अशा कोणत्याही 4 सार्वजनिक ठिकाणांची नावं लिहायची होती. अरे याची उत्तरं तर आपल्या आजूबाजूलाच आहेत की. शाळा, कॉलेज, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, हॉस्पिटल यापैकी काहीही लिहिलं तरी चालणार होतं. आणि हो, याशिवाय बँक, लायब्ररी किंवा ग्रामपंचायत कार्यालय लिहिलं असेल ना, तर ते सुद्धा एकदम करेक्ट आहे. आणि पहिल्या प्रश्नातला शेवटचा भाग, अजेंडाचे फायदे काय आहेत? विचार करा. अजेंडामुळे काय होतं? मीटिंग सुरू होण्याआधीच सगळ्यांना कळतं की अरे आज या विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे काय होतं? सगळेजण तयारी करून येतात, मीटिंग एकदम वेळेत आणि शिस्तीत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही इम्पॉर्टंट पॉइंट चर्चेतून सुटत नाही. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. या प्रश्नाचे ना 2 भाग होते. एक होता प्रोजवर आणि दुसरा होता पूर्णपणे ग्रामरवर. दोन्ही भाग आपण एकदम व्यवस्थित समजून घेऊया. तर प्रश्न 2A मध्ये काय होतं? 3 ऑप्शन दिले होते आणि त्यापैकी कोणतेही 2 सोडवायचे होते 6 मार्कांसाठी. यात माय हार्ट लीप्स अप कवितेचा सारांश होता, NSS मीटिंगचे मिनिट्स होते आणि सुधा मूर्तींनी भेट दिलेल्या आदिवासी शाळेबद्दलचा एक प्रश्न होता. आता आपण काय करूया, तिन्ही पर्यायांवर एक नजर टाकूया, म्हणजे सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. आणि आता येतो व्याकरणाचा भाग, म्हणजे प्रश्न 2B. हा तर मला वाटतं एक प्रकारचा क्विक फायर राऊंडच होता. 7 प्रश्न होते आणि त्यातले कोणतेही 6 सोडवायचे होते. यात काय काय होतं? तर टेन्स ओळखणं, प्रिफिक्स लावणं, क्रियापदाचं योग्य रूप वापरणं, अशा सगळ्या गोष्टी होत्या. यातले काय ओळखायचे जे प्रश्न होते ना, ते बघूया. पहिलं वाक्य, मोहन वॉज रीडिंग अ बुक. आता इथे बघा, वॉज आहे आणि क्रियापदाला ING लागलंय, म्हणजे हा कोणता काळ झाला? बरोबर, पास्ट कंटिन्युअस टेन्स. दुसरं वाक्य होतं, मिहीर चार्ज्ड हिज स्कूटर. इथे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, चार्ज्ड, म्हणून हा झाला सिम्पल पास्ट टेन्स. सोपं होतं की नाही? पुढचा प्रश्न होता प्रीफिक्स लावण्याचा. कनेक्ट या शब्दाच्या आधी डिस लावला की काय होतं? डिस्कनेक्ट. आणि पॉसिबलच्या आधी इम लावला की होतो इम्पॉसिबल. म्हणजे बघा, हे उपसर्ग शब्दाच्या सुरुवातीला लागतात आणि त्याचा अर्थच बदलून टाकतात किंवा कधीकधी विरुद्धार्थी शब्द तयार करतात. आता या ग्रामर सेक्शनमधल्या एका प्रश्नावर आपण खास लक्ष देऊया, कारण इथे अनेकांचा गोंधळ उडतो. प्रश्न होता, आय डॅश डॅश लिव्ह इन पुणे. आता सांगा, इथे लिव्ह या क्रियापदाचं कोणतं रूप बरोबर असेल? तर इथे अचूक उत्तर आहे आय लिव्ह इन पुणे. मला माहिती आहे कधी कधी लिव्हिंग किंवा लिव्हड वापरावंसं वाटतं, पण ते इथे ग्रामरनुसार बरोबर नाहीये. आता याचं कारण काय आहे ते समजून घ्या. जेव्हा आपण एखादं सत्य सांगतो किंवा एखादी सवय किंवा एखादी कायमची स्थिती, जसं की सूर्य पूर्वेला उगवतो, तेव्हा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ वापरतो. मी पुण्यात राहतो. हे काय आहे? ही एक कायमची स्थिती आहे. म्हणूनच इथे लिव्ह हे क्रियापदाचं मूळ रूपच वापरायचं. चला तर मग आता आपण आलो आहोत आपल्या प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या टप्प्यात, म्हणजे प्रश्न क्रमांक 3 कडे. यात काय होतं? यात कविता आणि लिखाणाचं कौशल्य तपासणारे प्रश्न होते. प्रश्न 3
ए मध्ये परत तेच 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे होते 6 मार्कांसाठी. आणि इथे एक टीप आहे, सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट या कवितेची मध्यवर्ती कल्पना आणि इंटरव्ह्यूची तयारी हे 2 पर्याय निवडले असते ना तर जास्त चांगले गुण मिळण्याची शक्यता होती. प्रश्न 3 बी मध्ये चॉईस होता नोटीस रायटिंग किंवा ईमेल रायटिंग यापैकी एकच करायचं होतं. आता फरक तर माहितीच आहे. नोटीस असते सगळ्यांसाठी सार्वजनिक ठिकाणी आणि ईमेल असतो तो एका किंवा काही ठराविक लोकांना. म्हणजे दोघांचा उद्देश आणि फॉर्मॅट सगळं वेगळं आहे. आपण ईमेलच्या उत्तरावर जरा फोकस करूया. विषय काय होता की भारतीय सैन्यात निवड झालीय आणि ही गुड न्यूज मोठ्या भावाला ईमेल करून सांगायची आहे. इथे स्क्रीनवर एक मॉडेल उत्तर दिसतंय. बघा सगळं कसं व्यवस्थित आहे. टू, फ्रॉम, सब्जेक्ट, मग मुख्य मजकूर ज्यात बातमी छान मांडली आहे आणि शेवटी एक चांगला समारोप. पण थांबा, ईमेल लिहिताना एक कॉमन चूक होते, ती बघूया. अनेक जण उत्साहाच्या भरात काय लिहितात, आय एम हॅपी टू शेअर अ ग्रेट न्यूज विथ यू. पण हे वाक्य ग्रामरच्या दृष्टीने चुकीचं आहे. तर मग बरोबर काय आहे? बरोबर असं आहे, आय एम हॅपी टू शेअर ग्रेट न्यूज विथ यू. किंवा असंही म्हणू शकता की आय एम हॅपी टू शेअर अ पीस ऑफ गुड न्यूज विथ यू. एक गोष्ट लक्षातच ठेवा, न्यूज या शब्दाच्या आधी ए हे आर्टिकल कधीही लागत नाही. यामागचा नियम पण एकदम सोपा आणि महत्वाचा आहे. न्यूज हा शब्द आहे ना, तो इंग्रजीमध्ये वॉटर किंवा इन्फॉर्मेशन सारखाच आहे. म्हणजे तो अनकाउंटेबल नाऊन आहे. त्याला आपण 1 बातमी 2 बातम्या असं मोजू शकत नाही आणि म्हणूनच त्याच्या आधी ए किंवा ॲन वापरत नाहीत. हा छोटासा नियम लक्षात ठेवला ना तर लिखाण एकदम प्रभावी वाटतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही संपूर्ण प्रश्नपत्रिका बघितली. ओव्हरऑल विचार केला तर पेपर खूप काही अवघड नव्हता. ज्यांनी ग्रामरचे नियम आणि रायटिंगचे फॉर्मॅट व्यवस्थित अभ्यासले होते ना, त्यांना चांगले गुण मिळवणं नक्कीच शक्य होतं. आणि हो, जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. परीक्षा म्हणजे आपल्या प्रवासातला एक थांबा आहे, आपलं डेस्टिनेशन नाही. त्यामुळे मार्कांवर जास्त विचार करत बसू नका. आपल्या चुकांमधून शिका आणि सतत नवीन काहीतरी शिकत पुढे जात राहा. सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.